शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडून 3 आठवड्यांची वेळ वाढवून मागू शकतात। या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये विधिमंडळात याचिका दाखल करू शकतात। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात 2 लाख पानांचं कागदपत्र तयार करण्यात आलेले आहेत आणि 34 याचिकांचं 6 गटात वर्गीकरण केलंय। त्यामुळे वेगवेगळे 6 निकाल लागणार आहेत। सुनावणी कार्यवाही 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। मोदी आणि राहुल शेवाळे यांच्यामध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। यावेळी धारावी प्रकल्प वेळेत पूर्ण होईल असं आश्वासन मोदींनी दिले। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधातील मोर्चाच्या आयोजनासाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार आहे। खासदार विनायक राऊत स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। धारावी प्रकल्पाविरोधातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चाला परवानगी देण्यास मुंबई पोलीस चालढकल करतायत असा आरोप होतोय। धारावी पोलीस स्थानकामध्ये पत्र देऊन सुद्धा पोलीस आयुक्तालयातून परवानगी घेण्यास पोलिसांनी सांगितलंय असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे। हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर विधानसभा परिसरामध्ये सगळ्या आमदारांचं फोटो सेशन पार पडलं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यायला उशीर झाला, त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा उशिरा फोटो सेशन झालं। नागपूर विधानभवनातील आमदारांच्या फोटो सेशनला आदित्य ठाकरे गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। सभागृहाच्या कामकाजाला त्यांनी हजेरी लावली, मात्र फोटो सेशनला त्यांनी दांडी मारली। धनगर आरक्षण प्रश्नी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी 4 वाजता बैठक बोलावली आहे। धनगर आरक्षणाचे उपोषणकर्ते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये होणाऱ्या धनगर आरक्षणासंदर्भातल्या बैठकीसाठी सरकारकडून केवळ 15 मिनिटांचा वेळ देण्यात आलाय आणि त्यावर काही नेत्यांनी आणि आंदोलकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जुन्या पेन्शनच्या योजनेसंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। शिवाय दुधाचे दर वाढतायत, कांदा निर्यात बंदी झाली आहे, इथेनॉलचा प्रश्न निर्माण झालाय, याबाबत अमित शहांची आपण भेट घेणार आहोत असंही अजित पवार म्हणाले। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। सकाळी 11 वाजल्यापासून राज्यभरातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं केली जात आहेत, त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातल्या परिचारिकांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे। जुनी पेन्शन योजना लागू व्हावी तसंच आणखी काही मागण्यांसाठी ते आंदोलन करतात। नाशिकमध्ये सुद्धा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आंदोलन करतात। राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी आजपासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले, त्यामुळे नेहमीच वर्दळ असलेलं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय सध्या ओस पडलंय। जुनी पेन्शन लागू होण्यासाठी सरकारी कर्मचारी संपावर जातात आणि संपामध्ये पुण्यातल्या ससून रुग्णालयातल्या परिचारिकांनी सुद्धा सहभाग घेतलाय। जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी पद्धत बंद करून रिक्त पदं भरावीत या प्रमुख मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील सगळ्या परिचारिका आजपासून संपावर गेल्यात। हिंगोलीमध्ये सुद्धा जुन्या पेन्शन योजनेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। संपूर्ण जिल्ह्यातील 700 ते 800 आरोग्य कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे रुग्णांची मात्र हेळसांड होतीये। एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणाबाजी हे आंदोलक करतात। जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। सोलापूर जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केलं। जिल्ह्यातील तब्बल 22,000 कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप पुकारलाय। जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी या मागणीसाठी मुंबईच्या जे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा संप पुकारला। सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर बेमुदत संपावर जाऊ असा इशाराही दिलाय। जुन्या पेन्शनसाठी अमरावतीमधील 43,000 कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं। यामुळे शासकीय कार्यालय ओस पडली आहेत। जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। भाजपनं महाराष्ट्रामध्ये ओबीसी कार्ड खेळण्याची तयारी चालवलेली आहे। राज्य सरकारनं ओबीसींच्या योजनांसाठी हिवाळी अधिवेशनात तब्बल 3,377 कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली आहे, तर वर्षभरात 7,873 कोटींचा निधी मंजूर केलाय।
जालना जिल्हा बँकेमध्ये मुलगा राहुल लोणीकर याला उपाध्यक्षपद न मिळाल्यामुळे बबनराव लोणीकर यांनी राजेश टोपे यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. पुढारी न्यूज या क्लिपची पुष्टी करत नाही. नागपूर विधानभवन परिसरामध्ये आरोग्यमंत्र्यांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले. राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी टीका केली आहे. पीएचडी बाबतच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. पीएचडी बाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं ते म्हणाले. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे. बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होईल. राज्यातल्या जागा वाटपाबाबत सुद्धा बैठकीमध्ये चर्चा होईल असा अंदाज आहे. दुष्काळाची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकानं धुळे जिल्ह्याची पाहणीच केली नाही. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालाय, पण पथकाच्या दौऱ्यामध्ये धुळे जिल्ह्याचा समावेशच नव्हता, त्यामुळे त्या ठिकाणी पाहणीच केली नाही. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी 40 मध्ये आलेल्या केंद्रीय पथकासमोर शेतकरी गहिवरले. यावेळी फक्त पाहणी न करता खरोखर मदत करा अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागाची केंद्रीय पथकानं अंधारात पाहणी केली. पाहणी करण्याच्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला, त्यामुळे पथकानं मोबाईल टॉर्चच्या सहाय्यानं पाहणी केली. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक बीड जिल्हा दौऱ्यावर आहे आणि यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर समस्यांचा पाढाच वाचलाय. यासह बीड जिल्हा प्रशासनाला सुद्धा त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कौल महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीला लोकसभेच्या 27 ते 31 जागा मिळतील असा ईटीजी पोलचा अंदाज आहे. महायुतीला 48% तर महाविकास आघाडीला 41% मतांसह 16 ते 20 जागा मिळतील अशी शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यात 28,000पेक्षा जास्त कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिवाय कळंबोलीमध्ये उद्योगांना लागणाऱ्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी ट्रेनिंग सेंटर उभारणार असल्याचं सुद्धा उदय सामंत यांनी म्हटलंय. आनंद निरगुडे यांनी राजकीय दबावातून राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं पुढारी न्यूजशी बोलताना दिली आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी विदर्भातील मंत्र्याचा निरगुडेंवर दबाव होता अशी माहिती कळते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी गेलाय. फुलंब्री तालुक्यातील खामगाव इथल्या तरुणानं विष पिऊन आत्महत्या केली आहे. विजय पुंडलिक राकडे असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांनी शिवरायांच्या स्मारकासमोरच आत्महत्या केली. आमच्याही जीवाला धोका असतो, मात्र आम्ही रडत बसत नाही असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मला गोळी मारली जाईल असं वक्तव्य भुजबळांनी विधानसभेत केलं होतं. पुढारी न्यूजच्या बातमीनंतर नाशिकमधील भुजबळ फार्मवरील पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यानचे पोलीस बंदोबस्तात उपस्थित नव्हते, त्यांच्याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचं पोलीस उपायुक्तांनी म्हटलंय. कुणबी समाजानं रायगडच्या प्रांताधिकारी कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो कुणबी समाज सहभागी झाले. 100% कुणबी समाजाला ओबीसी दाखले मिळालेच पाहिजेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मुंबईच्या एंट्री पॉइंटवरील 5ही टोलनाके 2027 पर्यंत सुरूच राहणार आहेत. वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि LBS मुलुंड इथल्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवरची टोल वसुली सुरूच राहणार आहे. पुण्यात येरवडा मेट्रो स्थानकाजवळ PMP आणि STला बस उभ्या करण्यासाठी जागा मिळणार आहे आणि तिथूनच विमान प्रवाशांसाठी सुद्धा फीडर सेवा सुरू करण्यात येणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पातील रुबी हॉल ते रामवाडी या मार्गिकेवरील स्थानिकांची कामं जवळपास पूर्ण झाली आहेत. धनगरांचा ST प्रवर्गामध्ये समावेश करू नये, धनगरांना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली समिती रद्द करण्यात यावी यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. हिवाळी अधिवेशनाच्या पुढच्या आठवड्यामध्ये 19 डिसेंबरला भाजप आमदारांचं संघाच्या रेशीम बागेत संघाचं बौद्धिक देण्यात येणार आहे आणि यासाठी भाजपचे सगळे आमदार आणि मंत्री रेशीम बागेमध्ये उपस्थित राहणार आहेत. अलिबागमधील कथित बेकायदेशीर बंगल्यांप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरून हायकोर्टानं किरीट सोमय्या यांना धारेवर धरलं. जनहित याचिकेचा अर्थ तुम्हाला समजतो का? काही गोष्टी उजेडात आणण्यासाठी अशा प्रकारे याचिका करणार का? असे ताशेरे न्यायालयानं ओढले. मुंबईच्या एंट्री पॉइंटवरचे 5ही टोलनाके 2027 पर्यंत सुरू राहतील. वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि LBS मुलुंड इथले टोलनाके टोल वसुलीसाठी सुरूच राहणार.
पुणे विद्यापीठात पुढील शैक्षणिक वर्षापासून डिप्लोमा कोर्स बंद केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांऐवजी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून 12वी उत्तीर्णांसाठी फाउंडेशन कोर्स तर पदवीधरांसाठी ॲडव्हान्स कोर्स सुरू केला जाईल. रोहित पवारांची संघर्ष यात्रा नागपुरात अडवल्याचे पडसाद नगरच्या कर्जत जामखेडमध्ये उमटले. या घटनेच्या निषेधात राष्ट्रवादीकडून कर्जत बंदची हाक देण्यात आली आणि बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलाय. दुकानं बंद ठेवली आहेत. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये पीएचडी धारक विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन केलं. अजित पवारांचा राजीनामा घ्या अन्यथा अकोल्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. उस्मानाबाद आणि औरंगाबाद शहराच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर 8 जानेवारीला सुनावणी होईल. दिवाळीनंतर काल प्रथमच सोनं तोळ्यामागे तब्बल 2022 रुपयांनी कमी झालं तर काल 60% ग्राहकांनी 350 कोटी रुपयांचे जुने दागिने मोडून नवीन दागिने घडवले. वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी काढलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला एमएसआरडीसीनं आणि केडीएमसीनं केराची टोपली दाखवली. कल्याणमध्ये रस्त्यांवरील डांबरांचा थर हटवण्याचं काम सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडतीये, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड काळामध्ये 99 कोटी रुपयांचा साहित्य खरेदी घोटाळा झाला होता आणि घोटाळ्याची आता आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये माळेगाव यात्रा परिसरात अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तामध्ये 150 पेक्षा अधिक दुकानं जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त केली गेली. धुळे आगाराला महिन्याभरापूर्वी नव्या कोऱ्या आरामदायी 25 बसेस मिळाल्या, पण चालक उपलब्ध नाहीत म्हणून 14 बस आगारातच धुळखात पडल्यात. त्यामुळे प्रवाशांना जुन्या बसमधूनच प्रवास करावा लागतो. नागपूर तुळजापूर महामार्गावरील हळदगाव टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला लाठ्यांनी मारहाण केली. हा वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अजून समजू शकलेलं नाहीये. भाजपा व्यापारी आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी रमेश टाटिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर शिंदखेडा इथं रमेश टाटिया यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूरचा पैलवान सिकंदर शेख जनसुराज्य शक्तिश्री ठरलाय. पन्हाळा तालुक्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये सिकंदर शेखनं अवघ्या 8व्या मिनिटाला दिल्लीच्या मोनू दहिया याला आसमान दाखवलं. यावेळी कुस्ती शौकीनांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यात जल्लोष केला. धाराशिवच्या अणदूरमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं. या कुस्ती स्पर्धेत 2 महाराष्ट्र केसरी 3 उपमहाराष्ट्र केसरींसह महाराष्ट्रातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. हिंगोलीच्या खंडाळा ते हिंगोली मार्गे जाणाऱ्या 2 किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली. अक्षरशः रस्ता उखडलाय, त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. वाहनांमुळे रस्त्यावरची खडी उखडून नागरिक जखमी होत आहेत. वर्धा जिल्ह्यासाठी जाहीर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहराशेजारीच व्हावं या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सिव्हिल लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं. तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान अलंकार गहाळ प्रकरणामध्ये अखेर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या संदर्भात योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करू अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांच्या मालकांनी अधिसूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसंच स्वतःच्या आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावावेत याचं आवाहन सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी केले आहे. मयत झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर आलेलं अनुदान वारसा प्रमाणपत्र अभावी खात्यावर पडून होतं, पण कागदपत्र पूर्तता करेपर्यंत हे अनुदान बीड जिल्हा बँकेच्या नेकनूर या शाखेतल्या कर्मचाऱ्यांनी परस्पर उचललं असा आरोप मयत शेतकऱ्याच्या मुलांनी केलाय. शेतकऱ्यांनी राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी 5 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जालना जिल्हा अधीक्षकांनी केलंय. हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. वाशिमच्या आसोला गावातल्या शेतकऱ्यांना आपल्या 4 एकर हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवलं आणि पीक नष्ट केलं. पुन्हा नव्यानं पेरणी करण्यासाठी सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. वाशिम जिल्ह्यातील 6000 शेतकऱ्यांना ई-केवायसी न झाल्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 15वा हप्ता मिळालाच नाही. काहींचं म्हातारपणामुळे ठसे जुळत नाहीयेत तर डोळे सुद्धा स्कॅन होत नाहीयेत, त्यामुळे शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नाही. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आज नांदगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली. संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. नांदगाव येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर रास्ता रोको करण्यात आला.
केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे दर पडले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1800 ते 2000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. कांद्याचे दर पडले त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. दररोजच्या भाजीमध्ये फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लसणानं चांगलाच भाव खाल्लाय. घाऊक बाजारामध्ये 1 किलो लसणाला 350 रुपये मोजावे लागतात, तर किरकोळ बाजारामध्ये 400 ते 450 रुपये मोजावे लागतात. सिंधुदुर्गच्या तोडामार्गमधील विसघर बाबर्डे परिसरामध्ये टस्कर हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. भर दिवसा टस्कर हत्तींकडून केळी आणि माड उद्ध्वस्त केले जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात हत्तीच्या कळपानं हैदोस घातला. यामध्ये भरनोली परिसरातील शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. शेतात असलेल्या पोल्ट्री फार्मची सुद्धा नासधूस करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय. शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढली आहे. चांगला कापूस 6 ते 7 हजार रुपये क्विंटल प्रमाणे, तर बोंड अळीमुळे प्रभावित झालेला कापूस केवळ 4 ते 5 हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकला जातो. अमरावती बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या दरात चढ उतार होताना दिसतेय. आवक कमी झाल्यामुळे हरभऱ्याला 6000 रुपये भाव मिळतोय आणि यामध्ये 600 रुपयांची घसरण झाली आहे. अवकाळी पावसामुळे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील तराडी इथल्या शेतकऱ्याच्या हरभऱ्याचं नुकसान झालंय, त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांना हरभरा पिकावर नांगर फिरवली. वाशिमच्या मंगळुरुपीर तालुक्यामध्ये हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं 3 एकर हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला आणि हा हरभरा मेंढ्यांना खाऊ घातला. अवकाळी पावसामुळे लसणाची आवक घटली आहे, त्यामुळे लसणाचे दर गगनाला भिडले. नंदुरबार बाजार समितीमध्ये महिन्याभरापूर्वी 80 ते 100 रुपये किलो मिळणारा लसूण आता 250 ते 260 रुपये किलोवर गेलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जालना जिल्हा अधीक्षक पराग नवलकर यांना PhD प्रदान करण्यात आली. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या मानव संसाधन संस्थापन या विषयावर त्यांनी संशोधन केलंय. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील दिव्यांग सरकारी योजनांपासून अद्याप वंचित असल्याचं समोर आलंय. दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजना फक्त कागदावरच आहेत का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स अपघातामध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेला 5 महिन्यांचा कालावधी लोटलाय, मात्र न्याय मिळाला नाही म्हणून गेल्या 6 दिवसापासून मृतांच्या नातेवाईकांचं वर्ध्यामध्ये साखळी उपोषण सुरू आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत स्थानकाच्या यादीत करावा, या मागणीसाठी भाजप उपाध्यक्ष मकरंद पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांसह पंतप्रधान मोदींना निवेदन दिले. जालन्याच्या भोकरदन येथील कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकाला 5,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. शेततळ्याचं बिल काढून देण्यासाठी लाच घेतली होती. गडचिरोलीच्या कोलची तालुक्यामध्ये मसेली कोटरा मार्गे गोवंशाची तस्करी करणाऱ्या 2